सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. जे कालचं सेट पेपर होता त्याच्यामध्ये एक गणिताचा क्वेश्चन्स आहे. 43वा प्रश्न डी सिरीजमधील पुढे दिलेल्या संचातील 1 2 3 4 5 6 7 8 कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक रँडम पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्यासंदर्भात सत्य असलेच पाहिजे. तर बी ऑप्शन उत्तर बरोबर आहे. त्या संख्येतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. जे उत्तर बी उत्तर आहे. बी उत्तर 43वा प्रश्नांचे उत्तर बी आहे. काल मी सांगत असताना ए सांगितलं होतं परंतु आन्सर आहे बी. ओके, बी 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 आन्सर इज करेक्ट. आमचे आदरणीय मित्र गणिताची प्रोफेसर श्री रमेश उमेटे सर हे मला एक्सप्लेन करून सांगितले. सपोज 5 numbers आर सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम द सेट ऑफ नंबर, देन विच द फॉलोइंग स्टेटमेंट इज नेसेसरी. देर आर ॲट मोस्ट 2 pairs हॅव्हिंग सम ऑफ इच 9 pair. त्यामुळं हे एक करेक्शन करून घ्या. ओके, शक्य झालं तर नेटसाठी माझं हा पुस्तक रेफरन्ससाठी आपण वाचन करा. ओके, हा मराठी मीडियमचं पुस्तक आहे. प्लीज रेफर करा, खूप फायदा होतो. कारण ह्याच्यामध्ये ना मी बेसिक कन्सेप्ट दिलेला आहे. बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आलं तर प्रश्नांचा अर्थ काय आहे हे लगेच लक्षात येतो. एक उदाहरण म्हणून मी हे सॅम्पल ह्या पुस्तकातील माहिती सांगत आहे. आता काल एक प्रश्न विचारला होता त्यांनी सेटच्या एक्झाममध्ये. काय माहिती आहे का? हे माझं पुस्तक आहे. ओके, हे माझं पुस्तक आहे. का तुम्ही हे पुस्तक घेतलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये मी कन्सेप्ट वाईज शॉर्टमध्ये माहिती दिलेलं आहे. आणि हे पुस्तक रिपीट तुम्ही वाचन केलं ना रिझल्ट 100% येतो. बघा, मला माहिती आहे ना, अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता कालचा हा क्वेश्चन पेपर आहे. द सॅडलर कमिशन वॉज कमिशन सेटअप टू एन्क्वायर इनटू. आता हे जे 17वा क्वेश्चन्स आहे, सॅडलर आयोग हा टिमटिमच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता. हे बघा, आता हे माझ्या ह्या पुस्तकात उत्तर आहे कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी. हे त्याचं उत्तर आहे ए. ओके, आता इथे पुस्तकमध्ये बघा, इथे बघा, कलकत्ता विद्यापीठ कमिशन 17 कलकत्ता विद्यापीठाचे संबंधित विषय बद्दल अभ्यास करण्यासाठी सॅडलर यांना नेमण्यात आला. आहे की नाही दादा? ताई, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतो की थोडं कन्सेप्ट बेस्ड तुम्ही वाचन करा. आणि हे आपल्याला इथं हे कन्सेप्ट आहे. ओके, चला एक तुम्हाला दाखवत जातो. याच्यासोबत एक क्वेश्चन बँक आहे व्हॉल्यूम नंबर 1 म्हणून. प्रत्येक युनिटच्या खाली क्वेश्चन्स दिलेले इंग्लिश मिडियममधून आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कन्सेप्ट क्वेश्चन्स दिलेले महत्त्वाचे क्वेश्चन्स जे नेटसाठी सेटसाठी उपयोग होईल म्हणून. ओके, थँक्यू.